काँग्रेसला अनेक लोकांनी संपवायचा प्रयत्न केला. काँग्रेस संपली नाही, ते लोक संपले, पण काँग्रेस संपली नाही. हे निरुपयोगी सरकार, ज्या सरकारने या देशाचा आणि राज्याचा कधी विचार केला नाही, अशा पद्धतीने जे काही सुरू आहे त्याला चोख प्रत्युत्तर आपण जर दिलं नाही, देशाची लोकशाही या दबाव तंत्राच्या पुढे जे काही दाबण्याचा प्रयत्न होतोय ती झुगारून देशामध्ये संविधानाचं रक्षण. 10 साल हमारे खराब हो गए. देश के सभी लोगों ने यह महसूस किया है कि इनको देश को चुनावी जुमलों में फंसाकर इन्होंने 10 साल हमारे खराब कर दिए हैं. आने वाले चुनाव में, जनरल इलेक्शन में, इस संसद में हमको आज इंडिया के गठबंधन के द्वारा इस देश में एकता का संदेश, इस देश की चुनौतियां भाजपा को सामने रखते हुए जो पिछले 10 साल में इस राज्य का, इस देश का नुकसान हुआ है, वो ध्यान में रखते हुए हम सबको आगे बढ़ते हुए संघर्ष करके हमें इस देश को इस गुलामी से हमको बचाना है. इस देश का जो माहौल हम देख रहे हैं कि संसद बंद हो रही है, संसद में किसी को बोलने नहीं दिया जा रहा है, किसानों की आत्महत्या हर जगह बड़ी पैमाने पर बढ़ी है, अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी, महिलाओं के अत्याचार, ये सब इश्यूज देश के सामने रहते हुए भाजपा इस पे कोई बात नहीं कर रही. चाहे वो डबल इंजन सरकार कहीं है, कहीं ट्रिपल इंजन सरकार की बात होती है, तो ये डबल इंजन ट्रिपल इंजन सरकार देश के किस काम आई है, देश के लोगों के लिए कहां पर काम किया है. अगर हम सोचेंगे तो हमारा वक्त इन्होंने पूरे मसलों को बाजू में रखकर देश में फिरकाप्रस्त ताकतों को उलझाने का काम किया है. देश में नॉन इश्यूज को इश्यू बनाकर उस पर चर्चा हो रही है, तो सही इश्यूज पर देश में कहीं पर भी हमको आज इनका फायदा नहीं हो रहा है. लोग समझ चुके हैं कि इन लोगों को गुमराह किया. 10 साल हमारे खराब हो गए. देश के सभी लोगों ने यह महसूस किया है कि इनको, देश को चुनावी जुमलों में फंसाकर इन्होंने 10 साल हमारे खराब कर दिए हैं. तो दोस्तों, इनका मंशा था कि देश को कांग्रेस मुक्त करेंगे, पर मैं खास तौर पर इस बात को दोहराना चाहूंगा, काँग्रेसला अनेक लोकांनी संपवायचा प्रयत्न केला. काँग्रेस संपली नाही, ते लोक संपले, पण काँग्रेस संपली नाही. हे मला मुद्दाम या ठिकाणी आवडून सांगितलं पाहिजे. आणि म्हणून आजचा दिवस आपल्यासाठी लोकांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची आत्महत्या, महिलांचे अत्याचार, होणारे अत्याचार, आणि या पार्श्वभूमीवर हे निरुपयोगी सरकार, ज्या सरकारने या देशाचा आणि राज्याचा कधी विचार केला नाही, अशा पद्धतीने जे काही सुरू आहे त्याला चोख प्रत्युत्तर आपण जर दिलं नाही, तर पुढचे 5 वर्ष मात्र आपल्याला नुसतंच देशाची तबाही पाहायचा वेळ येणार आहे. आणि म्हणून राह संघर्ष की जो चलता है, राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. शिद्दत से जो संघर्ष करता है सूर्य बनकर वही निकलता है. म्हणून या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला जे काही विषय आहेत त्याला समोर जावं लागेल. देशाची लोकशाही या दबाव तंत्राच्या पुढे जे काही दाबण्याचा प्रयत्न होतोय ती झुगारून देशामध्ये संविधानाचं रक्षण, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान, आणि या संविधानाचं रक्षण करण्याकरता आपण सर्वांनी एकजुटीने लोकशाही मजबूत करण्याचं काम, आणि ती लोकशाही मजबूत करण्याचं काम या आगामी होणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतून आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. मी अनेक वर्षापासून, पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज तगायतपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे. मला वाटलं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं, आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे.